नमस्कार मंडळी, मी कोल्हापूरची स्नेहा स्वागत करते आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये। तर हा पार्ट 2 आहे। तर आता दुपारचे 2:30 वाजलेत आणि आम्ही आता पोहोचले मनोळी नदीवर। तर आता नैवेद्य वगैरे इथं देण्याची प्रथा आहे। तर चला आपण देऊया आता। ओय 50ला 10, 5 रुपयाला एक। ते 100ला 10, ते 100ला 6, हे 50ला 10, हे 100ला 7। स्वस्त आहे तिकडं नारळ, 100ला 7। तू काय घेणार सर? कापूर पण घेतलं। तर चला आता आम्ही सगळेजण चाललोय मनोळी नदीला नैवेद्य दाखवण्यासाठी। कारण इथं मान आहे या नदीला दहीभाताचं नाव नैवेद्य दिल्याशिवाय दहीभाताचा पुढं कोणी जात नाही। त्यामुळे आता आम्ही नारळ अगरबत्ती दही भात वगैरे घेतलाय। तर व्हिडिओ स्किप न करता कंटिन्यू करा। तर इथं आहे ही मनोळी नदी। नदीला तुम्ही आलाय ना मग इथं जातात दाखवायला? आम्ही कशाला बसले? नदी सोड बसले आम्ही नदी शिस्तीत जोगळ भावी हे कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील सौंदती येथे हे एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे। हे ठिकाण श्री रेणुका यल्लमा देवी मंदिरासाठी ओळखलं जातं। सौंदती येथील यल्लमा देवीच्या मुख्य मंदिरात जाण्यापूर्वी भक्त जोगळ भावी येथे असलेल्या पवित्र विहिरीत स्नान करतात आणि सत्याव्या देवीचं दर्शन घेतात। मुख्य डोंगरावर जाण्यापूर्वी भाविक येथे शुद्ध होतात। येथील विहिरीचे पाणी त्वचेचे आजार बरे करते अशी भाविकांची श्रद्धा आहे। तर आम्ही सुद्धा येतानाच डॅममधून आंघोळ केली आणि त्यानंतर इथल्या विहिरीतलं पाणी अंगावर शिंपडून जी काही लिंबाची नवीन वस्त्र होती ती परिधान करून सर्वांनी लिंब नेसला आणि लिंब नेसून देवीची आरती करून नैवेद्य अर्पण करून तिथून मग आम्ही सौंदती डोंगरावर जाण्यासाठी निघालो। जाता जाताच लिंब नेसला आणि त्यानंतर इथं वातावरण तुम्ही बघू शकताय। तर इतका प्रचंड अंधारून आलं आणि इतकं प्रचंड वादळ सुटलं होतं ना की बासच। आम्ही लिंब नेसलो आणि कसेबसे गाडीमध्ये जाऊन बसलो। तर यावर्षी आमच्या घरातील जे रेणुका परिश्रमाचे जे टाक होते ते आम्हाला ह्या कुंडामध्ये विसर्जित करायचे होते आणि नवीन घ्यायचे होते। त्यामुळे मग आम्ही सुरुवातीला डॅममध्ये आंघोळ करून येऊन इथे कुंडामध्ये दहीभात आणि जे काही रेणुका परिश्रमाचे जे काही टाक होते ते कुंडामध्ये विसर्जित केले। आणि त्यानंतर मग आम्ही लिंब नेसायसाठी आम्ही जिथे दरवर्षी जे कोल्हापूरचे लिंब नेसवतात त्यांच्याकडे आलो। तर जे देवमामा आहेत त्यांनी आम्हाला सर्वांना लिंब वगैरे भंडारा लावला, लिंब वगैरे बांधला आणि त्यानंतर मग आम्ही सत्याव्या देवीचं दर्शन घेऊन मंदिराभोवती लिंब नेसून प्रदक्षिणा काढल्या आणि सत्याव्या देवीचं दर्शन घेऊन त्यानंतर आम्ही आरती करण्यासाठी परत जिथे लिंब नेसला होता तिथे आरती करण्यासाठी सर्वत्र एकत्र जण उभे राहिलो आणि आरती वगैरे करून जे काही आमचे लिंबाचे नारळ वाढवावे लागतात ते सर्वांचे नारळ वगैरे वाढवून इथं प्रसाद वगैरे घेऊन त्यानंतर आम्ही गाडीमध्ये बसण्यासाठी गेलो। तर फायनली आमचा लिंब वगैरे नेसून झाला, देवदर्शन झालं। आता वादळ सुटले भरपूर आणि आता चाललोय आम्ही डोंगरावर कारण पावसाचं वातावरण झालंय। तर व्हिडिओ स्किप न करता कंटिन्यू बघत राहा। आमच्याकडे पाऊस चालू झालाय, कोल्हापूरला पाऊस चालू झालाय। हॅलो चांगले घ्यावर पाऊस काय बनवले अजिबात धमकायला काम नाही तुमच्या
किचनच्या खिडकीचं पाणी आत किचनची खिडकी एवढी शिवलेली मग सगळ्या खिडक्या लावत जावं म्हणा. तुमच्या लक्षात राहत नाही काय नाही, त्याला उघडतात का त्याला बाहेर आयो काय करायचं तुला पॅकेट लसूण ते फोडायलाच नाही. जवळजवळ बरं पडते पाणी निघाली इथनं. ए तिचं पूर्ण बंद करायची पाणी निघाली माझ्या अंगावर. येत तुझ्या अंग पाणी बस कर तुझं ते आले बंद आहे का अरे बंद की काय म्हणलं गेट बीट केले की पाक बंद आहे की पाकच बंद केलं घेतलं काय म्हणलं ते चलो देवदर्शनला आम्हाला रूम मिळाली. रूम घेतली, फ्रेश कसला पाऊस पडालता. त्यामुळे व्हिडिओ करायला काही जमलं नाही. कुठं जायचं इकडं इकडं जाऊ की. इथं आहे मामातीन सगळी गेटवर, मग ते कुठं येणार ते तिकडून तसं जायचं आणि त्यामुळे व्हिडिओ करायला जमला नाही. तर आता आम्ही फ्रेश वगैरे होऊन आता दर्शनाला चाललोय. तर चला तुम्ही आम्ही सुद्धा. इकडं जरा खडकर आहे ना इकडं बारीक जी नाही ना. अरे मग तेच म्हणतोय मी. तर सर्वजण आम्ही दर्शनासाठी बाहेर निघालो. तर दर्शनाला बाहेर जाताच ना पहिल्यांदा इथलं काम म्हणजे अथर्वला ना कळस दाखवून त्याच्या नावचा नारळ वाढवायचा होता. तर इथं पद्धत आहे की पहिल्यांदा जे कोणी देवदर्शनासाठी येतं सौंदती डोंगरावर तर सुरुवातीला ना पहिल्यांदा आल्यानंतर इथं कळस बघून ना नारळ वाढवला जातो. जेव्हा आमचं लग्न झालं होतं तेव्हा मी सुद्धा पहिल्यांदाच आले होते. तर त्यावेळेस मला सुद्धा कळस दाखवून ना माझ्यासुद्धा नावचा ना तिथं नारळ वाढवण्यात आलेला होता. तर अथर्वचं मागच्या वेळेस आम्ही गेलो होतो तो जन्मलेला त्यावेळेस, पण तेव्हा त्याला कळस म्हणजे त्याला काही समजत नव्हतं ना, तो छोटा होता. त्यामुळं त्याला त्यावेळेस ना मिस्टरांनी एकट्यानेच नारळ वाढवला होता, त्याला कळस दाखवला नव्हता. तर यावेळेस ना त्याला कळस दाखवला आणि नारळ वाढवला. तर इथं देवदर्शन घेतलं, नारळ वगैरे वाढवून झालं आणि त्यानंतर मग आम्ही मंदिरामध्ये दर्शनासाठी गेलो. तर दर 3 वर्षांनी आम्ही सौंदती डोंगरावर येतो आणि 3 वर्षातून ना परडी वगैरे बदलायची असते. तर यावर्षी आमचे देवाऱ्यातले रेणुका परशुरामाचे टाकसुद्धा बदलायचे होते आणि नवीन खरेदी करायचे होते. तर आम्ही सर्वात प्रथम इथं नारळ वगैरे वाढवून मंदिरात दर्शन वगैरे घेऊन आलो आणि त्यानंतर परडी वगैरे खरेदी केली, प्रसाद वगैरे घेतला आणि मग रेणुका परशुरामाचे नवीन टाकसुद्धा आम्ही खरेदी केले. तर इथून पुढचे व्हिडिओसुद्धा बघायला तुम्ही विसरू नका, कंटिन्यू बघा. नेक्स्ट पार्ट येणार आहे दुसऱ्या दिवशीचा, म्हणजेच सोमवारचा दिवस होता. सकाळी पहाटे उठून आम्ही आंघोळ करून परत देवीला ओटी वगैरे घेऊन गेलो होतो. तर तिथला काही व्हिडिओ करता आला नाही कारण रूमवरतीच आम्ही मोबाईल ठेवून गेलेलो होतो. तर बघू शकताय मंदिराचा परिसर, एवढी काही जास्त गर्दी नव्हती. अधिक महिना लागला होता नुकताच आणि त्याच दिवशी आम्ही गेलो होतो, त्यामुळे इतकी काही गर्दी नव्हती. दर्शन वगैरे आम्हाला रविवारी सोमवारी 2 दिवस मस्त दर्शन झालं, खूप छान मन भरून दर्शन घेतलं. जाता घेतं मावशी काय सगळं. तर आम्ही मंदिरामध्ये दर्शन रांगेतून जात होतो आणि जाता जाता तुम्ही दर्शन रांगेमध्येच आणि मंदिराच्या परिसरामध्ये तुम्ही खाली साईडला बघू शकताय इतकी सारी घाण होती ना. तर माझं भाविकांना एकच सांगणं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून, तुम्ही देवदर्शनासाठी येताय तर इथलं मंदिराचं जे काही पावित्र्य आहे ते प्रत्येकाने स्वतःच्या जबाबदारीने पावित्र्य राखलं पाहिजे. मंदिर परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे. इथल्या कमिटीने सुद्धा स्वच्छतेचं गांभीर्य घेतलं पाहिजे कारण
जवळजवळ आम्ही 8 वर्ष झालं ना येतोय सौंदती डोंगरावर, पण इथं अजूनसुद्धा स्वच्छतेच्या बाबतीत कमीच आहे. स्वच्छता इतकी काही नाही आहे, कारण मंदिराच्या साईडने वगैरे कपडे वगैरे तसेच सगळे पडलेले असतात. तर आणि आम्ही जेव्हा जोगळभावीला गेलो होतो ना, तर तिथं आत्ता कुठे तर स्वच्छतेचं कामकाज चालू होतं. तर माझं एवढंच म्हणणं आहे की इथं प्रत्येकाने आपलीसुद्धा जबाबदारी आहे मंदिराचं पावित्र्य राखायचं आणि स्वच्छता ठेवायची. तर पुढे तुम्हाला सुद्धा मंदिरातलं दर्शन थोडंफार दिलेलं आहे, तर तुम्ही सुद्धा सर्वांनी दर्शन घ्या. तर देवदर्शन वगैरे करून आलो आणि त्यानंतर रूममध्ये येऊन आम्ही पहाटे 4 वाजता येताना जेवण घरून बनवून आणलं होतं. तर ते बघितलं तर खराब झालं होतं. त्यामुळे मग सगळ्यांना परत भूक लागली होती, काही शिल्लक नव्हतं, म्हणून मग आम्ही पिठलं आणि भात गरम गरम बनवलं आणि सर्वांनी जेवण करून झोपलो, कारण परत सकाळी लवकर उठून नैवेद्य वगैरे बनवायचा होता. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय बाय.